जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या विभागाच्या मार्फत म्हणजे आपल्या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मार्फत हे बांधकाम तिथे करण्यात येत आहे आणि अध्यक्षमध्ये ह्या प्रोजेक्टकरिता 123 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील इश्यू झालेली आहे, परंतु ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे तिथे 2 वर्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही आहे आणि म्हणून जेव्हा विचारणा करण्यात आली पोलीस हाऊसिंगला की ह्या बाबतीमध्ये 50 एकरची जागा म्हणजे 115 एकर जागा ही एकूण आपण तिथे ही दिलेली आहे त्या बटालियनच्या उभारणीकरिता, त्या 115 एकरपैकी 50 एकर जागा मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तर 50 एकर दिल्याने ते जे काही जी तिथे बांधकाम करायचं आहे की जिथे जो प्रोजेक्ट करायचा आहे तो तिथे पूर्ण होऊ शकत नाही की तो उद्देश साध्य होऊ शकत नाही असं त्यांचा अहवाल आल्याच्यामुळे ते करणं शक्य होणार नाही असा तो अहवाल प्राप्त झालेला आहे। तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस तोंडी हे निर्देश दिले होते, परंतु त्यानंतर मला वाटतं ग्रामस्थांसोबत आणि आपली कधी एक अनौपचारिक चर्चा देखील झाली होती आणि त्या चर्चेमधनं 10 एकरची जागा देता येईल असं तिथे हाऊसिंगचं म्हणणं होतं आणि परंतु अध्यक्षमध्ये या बाबतीमध्ये नक्की किती जागा देता येईल म्हणजे शेवटी दोन्ही उद्देश साध्य झाले पाहिजेत। आपलं जे देवस्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, प्रसिद्ध आहे, बवर्गाचं आहे, तिथे लाखो पर्यटक तिथे किंवा भाविक तिथे येत असतात आणि आषाढीच्या वेळेस देखील तिकडे रिंगण देखील भरवलं जातं, ह्याची देखील मला पूर्णपणे कल्पना आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये तिथे तीर्थक्षेत्राकरिता आवश्यक असलेली नक्की किती जागा लागेल, बटालियनची तिथे हे काय जिथे व्यवस्था उभी करायची आहे त्याकरता किती जागा लागेल याची एक बैठक आम्ही तिथे आयोजित करू आणि जी त्यांची मागणी आहे 10 एकरची ते समजा त्यांची मागणी 50 एकरचे कुठले ते मध्यस्थ तिथे काढून नक्कीच तीर्थक्षेत्राला जागा आम्हाला द्यायची आहे, परंतु दोन्ही प्रोजेक्ट हे झाले पाहिजे त्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल। बैठक लावली।